राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे आयोजित विविध उपक्रमांतर्गत कागल येथे हिरण्यकेशी व चिकोत्रा नद्यांच्या पाण्याचे कलश पूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जलसंवर्धन व जलसंधारणाच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करत लोकसहभागातून जल व्यवस्थापन कृषी पंधरवडा यशस्वी करण्याचे आवाहन केले। ते पुढे म्हणाले की अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात विहिरी, तलाव, घाट आणि कालवे उभारून जल व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला। त्याच धर्तीवर आजच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन, संवर्धन आणि जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे। राज्यात 15 ते 30 एप्रिल दरम्यान हा विशेष पंधरवडा राबवण्यात येत असून गोदा ते नर्मदा जलयात्रा, पाणी नियोजन कार्यशाळा आणि जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून जलसमृद्ध महाराष्ट्राचा संकल्प करण्यात येत आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतीसाठी सक्षम सिंचन व्यवस्था निर्माण करणे, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जपून वापर करणे आणि लोकसहभागातून जलसंवर्धन चळवळ अधिक बळकट करणे हा आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता डी शिंदे यांनी केले। यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।